एकच बांधत असतो नियोजनाचा सेतू. औपचारिकता नाहीही, आत्मीयता आहे वास्तविक. चला तर मग सादर आहे तुमच्या समोर आजच्या सोहळ्याचे प्रास्ताविक. देवीची 3.5 शक्तिपीठ मानली जातात आणि चौथे शक्तिपीठ म्हणजे आमचे सावित्री शक्तिपीठ होय. जिवंत व्यक्तीसाठी चालविलेले एकमेव विचारपीठ म्हणजे सावित्री शक्तिपीठ. यामध्ये अभिनेत्री, लेखिका, कवयित्री, पत्रकार, शिक्षिका, डॉक्टर, वकील, उद्योजिका, प्रबोधनकार, व्याख्याता, चित्रपट निर्मिती आणि उत्तम गृहिणींचा त्रिवेणी संगम म्हणजे सावित्री शक्तिपीठ होय. संपूर्ण महाराष्ट्रात देश विदेश पातळीवर 25,000 महिलांचे संघटन करून गेल्या 5 वर्षात सावित्री शक्तिपीठाने नवीन ओळख निर्माण केलेली आहे. यंदा सावित्री शक्तिपीठाने 6व्या वर्षात पदार्पण केलंय. सावित्री शक्तिपीठामध्ये येऊन महिला एकमेकांना पाहून लिहू लागल्या, बोलू लागल्या, व्हिडिओ बनवू लागल्या. हे सगळं शक्य झालंय ते केवळ आमचे गुरुवर्य माननीय दशरथ कुलकर्णी अण्णासाहेब यांच्या मार्गदर्शनामुळेच. शक्तिपीठामधील सर्व सावित्रीच्या लेकींनी फुले दाम्पत्यांचे विचार सावित्रीबाई, जिजाऊ, अहिल्याबाई, रमाई या सगळ्यांचेच विचार घेऊन प्रबोधन करण्याचं उत्तम कार्य केलं आणि गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात फुले दाम्पत्य विचारांची, महापुरुषांच्या विचारांची क्रांती होऊ लागली. याचे सर्वस्वी श्रेय सावित्री शक्तिपीठाला जात आहे. अनेक मुली आज सावित्रीबाईंची, जिजाऊंची वेशभूषा करून कार्यक्रमात सहभागी होतात आहे. याचं श्रेय देखील शक्तिपीठाला जात आहे. महात्मा फुलेंचा जयंती उत्सव, अभिवादनपर रॅली मोठ्या उत्साहात साजरे होऊ लागले. हे सर्व सावित्रीच्या लेकींनी केलेल्या कार्याचं प्रतीक आहे. याचीच दखल घेऊन सावित्री शक्तिपीठाला 3 ठिकाणाहून पुरस्कार देखील प्राप्त झाले. पहिला पुरस्कार संभाजीनगरमध्ये तो फुले दाम्पत्य विचारांवर काम करणाऱ्या समता परिषदेच्या वतीने मिळाला. त्यामध्ये मनोजी घोडके यांनी तो पुरस्कार आम्हा सावित्रीच्या लेकींना प्रदान केला आहे. दुसरा पुरस्कार आंबेडकर चळवळीच्या मान्यवरांकडून मिळाला आहे. गुरु शिष्याची परंपरा असलेल्या दिनी हा पुरस्कार सावित्री शक्तिपीठास प्राप्त झाला. आणि तिसरा पुरस्कार समता पर्व असलेल्या यवतमाळ नगरीतून आरोग्य क्षेत्रातून सावित्री शक्तिपीठास सेवा पुरस्कार प्राप्त झाला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आवर्जून नमूद करावीशी वाटते ते म्हणजे हे 3ही पुरस्कार सावित्रीच्या लेकींनी स्वीकारले. आमच्या गुरुवर्यांनी स्वतः पडद्यामागची भूमिका घेऊन पुरस्कार स्वीकारण्याचा बहुमान आम्हा सावित्रीच्या लेकींना बहाल केला आहे. त्याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद. या 3ही चळवळीतून मिळालेल्या पुरस्कारामुळे आम्हा सावित्रीच्या लेकींचा उत्साह अति द्विगुणित झाला. त्यातूनच आम्ही विविध अभिनव उपक्रम, व्हिडिओ बनविले, झाडे लावा, झाडे जगवा, वृक्षनिंदी सोहळा, प्रबोधन असे नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही राबविले. आणि आज आम्ही सावित्रीच्या लेकी आपल्यासमोर एक नाटक देखील आम्ही सादर केलंय. हा त्याचाच एक परिपाक म्हणावा लागेल. आणि असे म्हटले तर ते वावगे देखील करणार नाही. नाटकातून फुले दाम्पत्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचतील अशीच आम्हाला खात्री आहे आणि याचा सार्थ अभिमान सुद्धा आहे. याच धर्तीवर आम्ही काही पुढची पावलं टाकत आहोत. फुले दाम्पत्यांचे विचार घेऊन भावी पिढी आदर्श घडवायची आहे. त्यासाठी आम्ही सर्व सावित्रीच्या लेकी सज्ज आहोत. याचबरोबर आर्थिक उत्पन्न मिळावं म्हणून आज याच ठिकाणी संत सावता महाराज यांच्या आयुर्वेद कार्याचा वारसा देखील आम्ही सावित्रीच्या लेकी जपणार आहोत. आम्ही इथेच थांबणार नाही तर प्रत्येक सावित्रीच्या लेकीला घरी लागणाऱ्या मसाल्यांची कार्य देखील सावित्री मसाले उद्योग नावाने सुरू करणार आहोत. हे सर्व करत असताना पुरस्कार
देऊन 400 ते 500 लोकांना सन्मानित करून समाजाला प्रोत्साहन देणारी एक चळवळ उभी केली. हे 90 वर्ष आहे. आमचं पुढल्या वर्षी 10व्या वर्षात आम्ही निश्चितच वेगळा विचार केलेला असेल. असं हे सावित्री शक्तिपीठाचं काम सावित्रीच्या लेकींनी केलेलं आहे. आमचे गुरुवर्य आमच्या पाठीशी कायमच खंबीरपणे उभे असतात. स्वतः कुठलेही पुरस्कार न स्वीकारता कायम पडद्यामागची भूमिका बजावतात. त्यांनी स्वतः 51 पुरस्कार स्वीकारून नंतर समाजास पुरस्कार देणे चालू केले. आज ही चळवळ महाराष्ट्रात उत्तम उभी आहे. याचे श्रेय केवळ आणि केवळ आमच्या गुरुवर्यांना जातं आणि त्यांच्या या कार्यात सावित्रीच्या लेकींनी दिलेली मोलाची साथ यांना देखील जातं. उपस्थित सर्व मंडळींचे